कोल्हापुर में भारत के मुख्य न्यायाधीश सूर्यकांत के एक कथित बयान को लेकर विरोध प्रदर्शन किया गया। सुनवाई के दौरान बेरोजगार युवाओं की तुलना झुर्रों से किए जाने के आरोप पर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ने ऐतिहासिक दसरा चौक में सत्याग्रह आंदोलन आयोजित किया। आंदोलनकारियों ने कहा है कि बेरोजगार युवाओं के प्रति इस तरह की टिप्पणी बेहद आपत्तिजनक है और इससे युवाओं की भावनाएं आहत हुई है। पार्टी नेता कॉमरेड उदय नारकर ने बताया कि इस विरोध के तहत नागरिकों से करीब 150 से 200 हस्ताक्षर जुटाए गए हैं। इन हस्ताक्षरों के साथ एक निषेध पत्र सर्वोच्च न्यायालय को भेज दिया जाएगा। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि बेरोजगारी जैसे गंभीर मुद्दों पर संवेदनशीलता के साथ विचार किया जाए और युवाओं के सम्मान को ठेस पहुंचाने वाले बयान टाले जाए। मध्यमवर्गीयांची मुलं बेरोजगार आहेत, उद्योग व्यवसाय छोटे करणारी मुलं जे लोक आहेत त्यांची मुलं बेरोजगार आहेत, तरुणी बेरोजगार आहेत आणि हे सगळे बेरोजगार जे राहिलेले आहेत ते केंद्र सरकारच्या अदानी आणि अंबानी यांच्या धार्जिण्या धोरणामुळे ते बेरोजगार राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे नफे वाढवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला लोकांना बेरोजगार ठेवत आहेत आणि हे बेरोजगार जे राहिलेले आहेत त्याची जबाबदारी मोदी सरकारवरती न ढकलता हे जे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांनाच जबाबदार धरत जणू काही त्यांच्यामध्ये कुवत नाहीये, त्यांच्यामध्ये क्षमता नाहीये, ते जणू काही जगायला लायक नाहीयेत अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य केलेलं आहे हे या सगळ्या तरुण वर्गाची, देशातल्या 65% जनता असलेल्या तरुणांची त्यांनी केलेली अवहेलना आहे, त्यांचा केलेला अवमान आहे आणि त्याबद्दल त्यांचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे। त्यांनी आता त्याच्यावरती सारवासारव केलेली आहे आणि उलट असं म्हटलेलं आहे की देशातल्या तरुणांचं माझ्यावर प्रेम आहे। अरे तुम्ही ज्यांची काल झुरळ म्हणून निर्बत्सना केली त्यांचं आज माझ्यावरती प्रेम आहे म्हणून सांगता, म्हणजे इतका कणाही आणि इतका नैतिकतेचा अंशही नसलेला सरन्यायाधीश आपल्या देशाला मिळावं हे खरं म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैव आहे।